आम्ही सारे खवयेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं, वाटेत मला किडनॅप करायचा प्रयत्न झाला. 2-3 गुंड होते. नाही, त्यांनी मला सांगितलं, म्हणजे तुम्ही एवढं खाता, आम्हाला थोडासा हप्ता पाहिजे. काय येडा आहे का तू, काय डॉका पेरला काय तुला? त्यांच्या भाषेत बोललो. मराठी माणूस एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. त्याने सांगितलं जमणार नाही. हॅट फोनवरून धमक्या वगैरे दिल्या त्याने, पण मराठी माणूस एक वेळ मोडेल पण वाकणार. मग शेवटी त्याने मला आज घेतला कॉर्नरला, पण सोडलं नाही. हे उगाच खाल्ले काय एवढं, ठप्पा ठप दिल्या 2-4 आता दिल्या, पक्कन दिले 25. डोका फिरला ना, काय मेहनत झाली ना, आणि मेहनत झाली की भूक. हे सगळं असं चेनच आहे ना ती. आणि भूक लागली म्हणून मी माझ्या मैत्रिणीला इथे बोलवलंय, आली आसावरी. तिचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय खूप मेहनत करून मी आलेलो आहे, पण तू आलीस त्यामुळे माझं मनोधैर्य वाढलेलं आहे. तुझं खूप मनापासून स्वागत करतो मी. आसावरी, तू काय करतेस? मी BSc होम सायन्स केलं. आता पुढे काय करायची इच्छा आहे? आता MSc करते. मी फूड न्यूट्रिशन डायटेटिक्स मध्ये स्पेशलायझेशन केलंय. आई शाबाश. आणि आता म्हणजे फोकस काय करायचं? व्हॉट इज द डायटिशियन व्हायचं आता. डायटिशियन व्हायचंय. ओके. आणि तुझी शाळा कुठली? मी साताऱ्याची आहे ना, मुलची. इथे एज्युकेशन साठी इथे आली आहे. बरं. तर न्यू इंग्लिश स्कूल सातारातली. न्यू इंग्लिश स्कूल सातारा. बरं, सातारा शाळेत असताना तुझा आवडता खेळ काही होता का? होता. काय खेळायचीस? बॅडमिंटन खेळायचे मी. बॅडमिंटन. आर्ट्स फील्ड मध्ये काय होतं का तुझं? हा, मला असं म्हणजे डान्सिंग, सिंगिंग असं पण. म्हणजे ऑलराऊंड करायचीस तू, प्लस अभ्यास. हो. ओके. पण मुंबईत कधी आलीस तू? मी फर्स्ट इयरला मुंबईत आले. आणि आता शाळेत असताना कधी स्वयंपाकात शिरलीस का तू? नाही, अजिबातच नाही. चुकून सुद्धा नाही ना? नाही, चुकून पण नाही. आणि आईने सुद्धा शिरायला दिलं नाही. बरोबर. तुझ्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी साताऱ्याला आई, बाबा आणि एक बहीण. बहीण धाकटी का मोठी? मोठी. तरीच हे धाकट्या महा तयार असतात ताईच्या मागे, ताई हे ग, ताई ते दे ग, हो की नाही? तू स्वतः काही केलं नसेल ना स्वयंपाकात? नाही, आधी कधीच नाही गेलो. बरं, मग आता मुंबईला आल्यानंतर तू आता इथे कोणाकडे राहतेस? इथे मी मावशीकडे राहते. मावशीकडे. मावशीने तुला काय काय शिकवलं, किंवा तू शिकलीस का काही? मावशीने मला लाडू वगैरे करायला शिकवले, साठवरे वगैरे. भात वगैरे लावता येतो का तुला? हा, येतो. येतो. आमटी करता येते का? हा. म्हणजे सगळ्यापुरतं तुला सगळं करता येतं. पण मला सांग, तुला हेच करायचं म्हणजे डायटिशियनच व्हायचं, हे ठरवलंच कधी तू? मला अशी पहिल्यापासूनच खाण्याच्या पदार्थांची खूप आवड आहे. म्हणजे असं खायला आवडतं. मग म्हटलं चांगलं कुठलं काय वगैरे असं माहिती पाहिजे ना. डाएट तर महत्वाचं आहे, म्हणून मग या फील्डकडे यावं असं वाटतं. तू डायटिशियन हो, माझी तुझ्या मागे सदिच्छा आहे. थँक्यू. मी तुझ्या मागे उभा आहे, पण सध्या तू माझ्या मागे उभी राहा. कारण झाले काय, समोर जी मंडळी बसलीत ना, ते सगळे खवय्ये आहेत आणि ते वाट बघतायत तू काय दाखवणार आहेस. आपण आपल्या किचनकडे जाऊया का पटकन? हो, चालेल. आमच्या खवय्याने तू काय दाखवणार आहेस आज? आज मी वॉटरमेलन स्लश दाखवणार आहे. वॉटरमेलन स्लश. ओके. साहित्य सांगतोस मला? हे कलिंगड मी मिक्सर मधनं फिरवून घेतलंय. तर मध, साखर आणि हे शीतपेय. ओके. हे कलिंगड तू फिरून घेतले होते, सालान सकट आहे का? नाही, साल आणि बिया काढलेत. आणि मग गर म्हटलं बिया दिसत नाही, साल दिसत नाही, तर फक्त लाल जो पोर्शन असतो गर असतो तो त्याचा. ओके. बरं, आता पुढे काय करायचं? आता आपण हे ब्लेंड करणार आहोत. ओके. बाउल चालेल तुला? हो. ओके. थोडंसं मध, साखर किती घालू? 2 चमचे. ते म्हणजे आवडीप्रमाणे ना ऍक्च्युली. साखर विरघळेपर्यंत हे करून घ्यायचं. आणि ही तू काय साखर लावून घेतलीस का बाजूला? हा, ह्याला मी फ्रॉस्टिंग केलंय. बरं. मध फ्रॉस्टिंग म्हणजे? हा, ते ग्लासच्या कडेला मी मध लावलंय आणि नंतर साखरेत ते असं फिरवून घेतलं ना, त्यामुळे साखर सगळी चिकटली आहे कडे. ओके. आता ह्याची झालं. ओके. आता काय करायचं ह्याच्यात? आपण बर्फ घेऊया. बर्फ फ्रीज मधून घेतो जरा. एक हा घालू? हा, त्याच्यावरती हे घालणार. आणि नंतर हे कोल्ड ड्रिंक बनवणार. ह्याचा वेलकम ड्रिंक म्हणून उपयोग होतो. हे कोणी शिकवलं का तुला? हे मला म्हणजे मी कॉलेजमध्ये आम्हाला असतात ना कुकिंग प्रॅक्टिकल्स. बरं. त्याच्यातच आम्हाला सगळे पदार्थ शिकवतात. मग कॉलेजमध्ये असताना कुठे तुम्ही पिकनिकला गेलात की नाही? हो, गेलो ना. कुठे गेलात?
आम्ही असं रिसॉर्ट्सना वगैरे पण आम्हाला नेलं, एज्युकेशनल टूर्स पण झाल्या आहेत. बर, कॉलेजमध्ये ती एक मजा असते बरं का, एज्युकेशनल टूर्सच्या नावाखाली काय म्हणतो, एज्युकेशनल टूर्स म्हणून जे जातात ना, मज्जा. झालं? हो झालं. झालं नाही झालं, मला वाटलं घेऊन घ्या साहित्य आणि कृती. वॉटरमेलन स्लश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कलिंगडाचा रस, मध, साखर आणि शीतपेय. कृती: कलिंगडाच्या रसामध्ये साखर आणि मध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. सर्व्हिंग ग्लास मध्ये बर्फ घालावा, त्यामध्ये कलिंगडाचा रस आणि सोडा असलेलं शीतपेय घालून मॉकटेल सर्व्ह करावं.